अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आज गोकुळाष्टमी आहे. तुम्ही तर पाहिलंच, सकाळी खूप छान असा मावशींचा आपण वाढदिवस साजरा केला. कारण अचानक मावशीने सांगितलं आणि त्यांचा अचानकच वाढदिवस साजरा केला. मावशीनं म्हटलं होतं की काम राहू दे, तरी मावशीने भांडी वगैरे घासली. फरशी म्हणलं नाही पुसायची आज, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे ना. तर असंच स्वामी सेवेतून खूप काही अनुभव येत आहेत, खूप प्रचिती, खूप ताईंना वाटतं की त्यांचे अनुभव मी माझ्या चॅनलवरती शेअर करावे. तर असाच एक खूप थरार असा अनुभव ताईंचा मला त्यांनी सांगितला आणि ऐकून खूप वाईट वाटलं बरं का. कारण कसं असतं की प्रत्येकाचं रेकॉर्डिंग असतं. काही काही वेळेस काय होतं की स्वामी सेवेमधून खूप काही गोष्टी अशा असतात की त्या आपण लोकांपर्यंत सत्य मांडल्या पाहिजे, खऱ्या पोचवल्या पाहिजेत. कारण खरी स्वामी सेवा ही वेगळी आहे. तसंच बऱ्याच त्यांचं रेकॉर्डिंगसुद्धा आहे. कारण रेकॉर्डिंग का टाकत असते, कारण कसं असतं की तुम्ही आज खूप त्रासामध्ये आहात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची जी दुआ असते ती काम करते आणि बऱ्याचदा तुमच्यासाठी स्वामींना प्रार्थनासुद्धा करत असतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुमच्याकडे किती कोटी रुपये आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेतला का, तुम्ही कर्म काय केलं हे खूप मॅटर करतं आपल्या लाईफमध्ये. त्याच्यामुळं कर्मानुसार देव फळ देत असतो. तसंच आज गोकुळ जन्माष्टमी असल्यामुळं बघा, मी बाळकृष्णांना नवी बासरी बनवून घेतली. ही फुलं चांदीची आहेत, ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तसंच बऱ्याच ताईंच्या खूप काही चांगल्या चांगल्या कमेंट, चांगला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्याबद्दल खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर यूट्यूबच्या माध्यमातून बघा, मी यूट्यूबला डायरेक्ट माझा नंबर दिला आहे आणि बऱ्याच ताईंना मार्गदर्शन पण करत असते. खूप ताई त्रासात आहेत. असे त्यांचे मी अनुभव ऐकते ना, तेव्हा खूपच मनाला दुःख वाटतं. तुम्हाला मी सांगते, त्याच्या अगोदर काय करायचं आहे, मला मंदिरातली साफसफाई करायची. कारण देवांना झोपायची वेळ झाली आहे. आपण दिवसभर देवांना फुलं वगैरे वाहतो, ती फुलं तशीच न ठेवता ती फुलं पुन्हा काढून तिथली जागा अशी स्वच्छ करून घ्या. म्हणजे कसं, शेवटी आपण पण बघा ना, रात्री झोपताना मेकअप उतरवतो, त्याच्यानंतर आपण दुसरे कपडे बदलतो. तसंच देवाचं पण आहे. काही काही वेळेस काय होतं, आपण खूप सजावट करतो आणि हे तसंच ठेवून आपण झोपी जातो आणि मग सकाळी फुलं वगैरे सुकलेली असते आणि देव त्याच्यामध्येच असतात. तर असं करू नका. तुम्ही सगळ्यांनी अशी झोपायच्या अगोदर साफसफाई, म्हणजे फुलं वगैरे तिथले काढून देवासाठी तिथलं स्थान मोकळं करा. कारण ती फुलं सुकलेली असतात आणि देवाऱ्यामध्ये ठेवणं पण चुकीचं आहे. तर असंच एका ताईचा अनुभव आला की ताईंचे मिस्टर ऑफ झालेले आहेत काही वर्षापूर्वी. तर ऑफ नाही झाले, त्यांनी असंच एका डिप्रेशनमध्ये त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांचं मी वॉईस ॲडिओ पण केले, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेलच. पण काही जीव राहत नाही म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटलं. कारण तुम्ही स्वामी भक्त फॅमिली परिवार आहात माझा. आणि त्या ताईच्या मुलीसाठी सगळ्यांनी स्वामींजवळ प्रार्थना करा. कारण ताईची मुलगी आहे ती काहीतरी अपंग आहे, मतिमंद आहे आणि तिला काहीच म्हणजे समजत नाही आहे. तर असं वाईट वाटलं की कसं पाहुणे नातेवाईक नावं ठेवायचे आणि ते म्हणायचे की तिला तू अनाथाश्रममध्ये सोड, असं कर तसं कर. तर ताईंनी बघा एका अपत्यावरती दुसरं अपत्य होऊ नाही दिलं. त्याच मुलीवर खूप प्रेम केलं, खूप जीव लावला तिला आणि असं डिप्रेशनमध्ये येऊन ताईच्या मिस्टरांनी आत्महत्या केली. ह्या ताईंचा अनुभव आहे बरं का, मुंबईच्या. त्यांचं पण रेकॉर्डिंग आहे, ते पण मी तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोचवेल. व उद्देश काय आहे, मी प्रत्येकाचा कॉल रेकॉर्डिंग विचारून करत असते. कारण कसं आहे की आज मी तुम्हाला मदत करू शकते काही ना काही, पण ती मदत आयुष्यभर राहत नाही आणि त्या मदतीचा फक्त जगण्यापुरता फायदा आहे. पण तुमचं कर्म चांगलं करण्यासाठी किंवा देवाला विनंती करण्यासाठी ह्या दुवाच लागतात आणि आशीर्वाद लागतात. तसंच तुम्ही त्या ताईच्या मुलीला खूप खूप आशीर्वाद द्या. स्वामींना प्रार्थना करा की ती पण लवकर स्टेबल हो. आणि ताईनं खूप अनुभव आला, कारण ताई जॉब करते, मिस्टर नाही आहेत आणि नातेवाईकांच्या डिप्रेशनमध्ये येऊन त्यांच्या मिस्टरांनी आत्महत्या केली. नातेवाईक अशी नावं ठेवायचे, मुलगी अशी आहे तसे, त्यांना खूप खूप टेन्शन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली. आज ताई आणि त्यांची मुलगी राहते, नातेवाईकसुद्धा जवळ करत नाही आहेत. कारण कसं असतं की नातेवाईकांपासून दूरच राहू. कारण बघा ना, बाहेरची लोकं होतात पण नातेवाईक फक्त बघा ना, त्यांचे मिस्टर होते तोवर गोड होते. म्हणजे त्यांनी सांगितलं सगळ्या भावांचं, ताई केलं, असं केलं तसं केलं, पण आज आम्हाला कोणी बघत नाही. आणि मग ते बघू नका, पण कमीत कमी विचारत जा, वहिनी कशा आहे, तुमची दीदीचं काय चाललं आहे. अजिबात विचारत नाही, त्यांना बोलवत नाही. मग त्यांना खूप वाईट वाटतं, त्यांचा आत्मा वारंवार सारखं ते दुखवत असतात आणि ताईला खूप टेन्शन येतं. ताईला एकच सांगितलं की ताई नको नातेवाईकांना जवळ करू. कारण कसं असतं, आपलं बुडालं जग बुडालं असं असतं. कारण लोक जोपर्यंत आपल्याकडं पैसा पाणी असतो तोपर्यंत लोक खूप गोड असतात.
कारण नवरा नसणाऱ्या बाईचं दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणी समजू शकत नाही. कारण स्वामी सेवेतून खूप ताईंचं दुःख मी ऐकत असते. एकट्या बाईचं जगणं तर फार मुश्किल असतं आणि आता त्यांचं वय 55 आहे. तर अशामध्ये काही दुसरं ऑप्शन पण नाही आहे, पण त्या मुलीसोबत त्या जगतायत. मग ताईने एकच सांगितलं की ताई त्या अपंग आहेत असं नका समजू, मतिमंद आहेत असं नका समजू, असं समजा की असं तुम्ही समजा त्यांना की ते एक देवाच्या रूपामध्ये तुमच्या घरात जन्माला येते आणि देव आपली परीक्षा घेतो आहे, किंवा मागच्या जन्मी तुमची त्यांनी सेवा केली असेल, ह्या जन्मी तुम्हाला सेवा करावी लागते. तर वाईट वाटतं आणि आई म्हणून त्यांना खूपच असं वाईट नाही वाटत. त्या सेवा पण स्वामींची करतात आणि त्या काय करतात, जॉबला गेल्यानंतर स्वामींसमोर स्वामी घरात असतात आणि स्वामींच्या भरोश्यावरती त्या दिदीला ठेवून जातात आणि स्वामींना सांगता की स्वामी महाराज तुम्ही लक्ष ठेवा. आणि स्वामी खरंच लक्ष ठेवतात बरं का. त्या पण सांगत होते की खूपदा मी स्वामींना सांगते आणि मग जॉबला जाते घरातून बाहेर. तर ती बघा अशी दिदी पण राहते व्यवस्थित घरात आणि स्वामींचं त्यांच्यावरती लक्ष आहे. तर असं मग मला एकच सांगायचं आहे की स्वामी सेवेत आहो आपण, पण काही लोक स्वामी सेवेत नाही आहेत. ते लोक एकमेकाला खूप त्रास देतात. तर स्वामी सेवेकरी कधी कोणाला त्रास देत नाही, पण अशा वृत्तीची लोक समाजात प्रत्येक घरोघरी आहेत बरं का. म्हणजे कसं त्यांचे बघा जाऊ दे त्यांना खूप त्रास देतात आणि त्यांच्या मुलीला बघत नाही, त्यांच्या मुलीला कुठल्या कार्यक्रमात येऊ देत नाही, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम असतात. तसंच आपण सुद्धा कोणाचा आत्मा मन दुखवू नये, कारण स्वामी हे ह्या जन्मी जर आपण त्यांना नावं ठेवलं तर पुढच्या जन्मी आपल्यासुद्धा पोटाला असंच आपत्ती येऊ शकतो आणि येतं बरं का. कारण कर्माचा हिशोब हा देव नक्की करतो. त्याच्यामुळं त्या ताईचं वाईट खूप वाटतं मला. आणि साथ तिला स्वामींनी दिली, म्हणजे स्वामी तिच्या घराचं रक्षण करतात. आज मिस्टर नाही आहेत, पण स्वामी आज ताईच्या घराचं रक्षण खूप चांगल्या पद्धतीने करतात. स्वामींनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला म्हणजे त्या मायालेकीनं खूप चांगलं सांभाळलं आहे. म्हणजे स्वामी सगळं काय आहे. तर त्यांना तेच सांगितलं की नातेवाईक वगैरे सोडून द्या, की ज्या नातेवाईकांमुळं आपल्या नवऱ्याचा जीव गेला असे नातेवाईक काही कामाचे नसतात. कारण खूप त्रास होतो त्यांना पण मानसिक. त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्हाला जर वाटतं आहे की कोणतं असावं तर रस्त्यावरती बघा ज्यांना कोणीच नाही आहे. तुमच्या एखाद्या वडापाव किंवा एखाद्या वस्तू देण्याने त्यांचं मन इतकं खुश होतं, खूप खुश होतं. त्या लोकांना त्यांचं हालचाल विचारा, त्या लोकांना तुम्ही खाऊ द्या, त्या लोकांना तुम्हाला जे देऊ वाटतं देऊ द्या. पण नातेवाईकांना कधी जवळ नका करू, कारण खूप अनुभव मला हेच येत आहेत स्वामी सेवेतून. बऱ्याच ताईंचं खूप वाईट वाटतं. तसंच एक ताई येरवड्याचे आहेत, त्यांच्यासोबत पण एक खूप मोठी दुर्घटना घडली. त्यांना पण मला भेटायला जायचं आहे. त्यांचे मिस्टर 15 ऑगस्ट दिवशी एक्सपायर झाले आणि खूप रडत होती ताई, कारण तिने घराचा कधी उंबरा उलटला नाही आहे. आणि आज तिला सगळं कसं करायचं काय असं वाटतं. तर तिला स्वामी सेवा आधी मी सांगितली. मला यूट्यूबच्या माध्यमातून ते कॉल केला आणि त्या म्हटल्या ताई खूप आधार वाटला. तर त्यांना भेटायला जायचं आहे आणि त्या ताईसाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की लवकरात लवकर ताई तिच्या पाया उभं राहू दे, तिच्या मुलांचं शिक्षण चांगलं प्रकारे होऊ दे आणि स्वामी तिला काहीतरी चांगलं मार्ग दाखवतील तिच्या पाया उभं राहायचं. तर तिला स्वामींची सेवा अजिबातच माहीत नाही. म्हणजे बघा स्वामींचा प्रचार अजून पण झालेला नाही आहे, कारण बऱ्याच ताईंना स्वामी सेवा किंवा स्वामी माहितीच नाही आहेत. तर त्या ताईला पण भेटायला जाणार आहे आणि तिला स्वामींची सेवा सांगून तिला सेवेकरी करून घेणार आहे मी. तर कसं असतं की बरेच तुम्ही विचार करता माझं स्वतःचं घर नाही आहे, माझा पैसा नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, खूप खूप काही वाटतं. पण तुम्ही बघा ना आज ह्यांच्या आयुष्यामध्ये ह्यांचे म्हणजे माणूसच नाही आहे, नवरा नाही आहे, मुलांना बाप नाही आहे. खूप हे बघा ना कसं असतं की जिवंत माणूस असणं प्रॉपर्टीपेक्षा खूप महत्त्वाचं आहे. आज त्यांचं दुःख खूप आबाळ एवढं मोठं आहे आणि त्यांना स्वामींनी पोटाशी धरले किंवा स्वामींच्या सेवेतून त्यांना खूप चांगलं काही आधार मिळेल. स्वामी काही नाही केलं तरी स्वामी त्यांचा आधार बनतीलच, अशी अपेक्षा स्वामींजवळ मी आज प्रार्थना करते. तर असे स्वामी सेवेतून इतके असंख्य अनुभव ऐकायला मिळतात ना, अक्षरशः खूप रडायला येतं. तसंच एक आजी आहे 80 वर्षाची, तिचं पण खूप 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 दुःख आहे त्यांना, कारण त्यांनी एवढं कष्ट केलं पण आज त्या एकटे आयुष्य जगतायत आणि हे ऐकून खूप वाईट वाटतं. त्या मला कॉल करतात आणि म्हणतात तुझा आवाज ऐकला खूप बरं वाटतं. म्हणजे असं स्वामी सेवेतून खूप असे कसं असतं माहिती आहे का, पैसा पाणी सगळं काही नाही. आज आर्थिक म्हणजे मानसिकरित्या खूप लोक खचलेले आहेत, मानसिकरित्या खूप त्रास आहे. आणि त्रास कोणाचा आहे तर आपल्याच माणसांचा. त्याच्यामुळं कसं आहे, हा कलियुग आहे, हा माझा तो माझा असं म्हणू नका, कोणी आपलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या भगवंताशी एकनिष्ठ राहा. जे आपले आहेत त्यांना जपा, जे आपले नाही आहेत त्यांना जपायच्या नादी कधी लागू नका, कारण ते कधी आपले नसतातच. तसंच त्या ताईंना मी खूप दुपारी समजवलं. तर खूप वाईट वाटतं आणि प्रार्थना करा की ताईची जी मुलगी आहे ती लवकर स्टेबल हो, चांगली हो. आणि ताईला मी एक सेवा सांगितली की तुम्ही मायाले की रोज रात्री झोपायच्या अगोदर स्वामींजवळ अर्धा तास बसा, स्वामींना तुमच्या समस्या सांगा
नाईट सेवेमध्ये जसं मी सांगते तसं तुम्ही स्वामींना तुमच्या समस्या सांगा. स्वामी नक्की मार्ग काढतील ह्या सगळ्यावरती. कारण स्वामी हे कलियुगामध्ये सगळं बघतात, ऐकतात. स्वामींना सगळं माहिती असतं. इतर लोकांना आपलं प्रॉब्लेम सांगून हसं करण्यापेक्षा आपल्या सोबत तुम्ही तुमचं दुःख माऊलीसमोर मांडा. माऊलींना तुमचं दुःख सांगा. माऊली त्यातून नक्की मार्ग काढतील आणि स्वामी बघा स्वप्नात का होईना तुम्हाला दृष्टांत हा नक्की देतील. तर बऱ्याच ताई अशा दुःखी असतात, असं वाटलं की त्यांच्याबद्दल एक छानसा व्हिडिओ बनवावा. तर काही नाही होत. स्वामी सेवेत असेल ना आपलं कधीच वाईट होत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी खंबीर असतात. तसंच हे बघितलं दुपारी मावशींचा पण वाढदिवस साजरा केला साध्या पद्धतीने. तर मावशींना स्वामी माहीत नाही, स्वामी सेवेत आज मावशींना करून घेतलं. म्हणजे कसं असतं की स्वामींच्या सेवेत येण्यासाठी पण स्वामींची इच्छा असावी लागते. त्यांचा बघा आज 61 वर्ष पूर्ण झाले आणि ह्या वयात त्यांच्या स्वामी त्यांच्या आयुष्यात आले. म्हणजे काहीतरी स्वामींचं नियोजन असेल ना. तर मावशीला पण तसंच खूप त्रास आहे. तुम्ही तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ देत आहे. कसं असतं की प्रत्येकाला कर्माचा फेरा चुकला. त्या मावशी तरी माळकरी आहेत, देहवाळंदी त्यांचं माहेर आहे. आयुष्यभर कष्ट केले, धुण्या भांड्याची कामं केली, तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात बघा संघर्ष आहे, त्रास आहे. कारण कसं असतं की हे आपण जन्मोजन्मी सगळं काही घेऊन आलेलं असतो आणि ते फेडल्याशिवाय स्वामी कधीच स्वीकार करत नाहीत. आणि त्यातमध्ये कर्माच्या ह्याच्यामध्ये स्वामी काहीच नाही करू शकत, कारण स्वामींच्या हातामध्ये काहीच नसतं. त्याच्यामुळे तुमचा कर्मभोग आहे तो तुम्ही भोगूनच कमी होऊ शकतो. कसं मध्येच जर ठेवला तर तो पुढच्या जन्मी भोगायला मिळतो. आपण कितीतरी करोडो वर्षापासून जन्माला येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही या जन्मी जर खूप त्रास भोगताय तर कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चितू नका, कोणाला वाईट बोलू नका. कारण त्या ताई बोलण्यातून त्यांचा आत्मा इतका तळतळत होता की ती बददुवा लागलेली खूप वाईट असते. आणि ह्या कलियुगामध्ये खूप असे चांगले लोक कमी आहेत, तर वाईट लोक जास्त आहेत बरं का. एकामेकाचं चांगलं झालेलं बघवत नाही, एकामेकाला विनाकारण त्रास देणे, असे प्रकार जे लोक करतात ना त्यांना कधी देव माफ करत नसतो. कारण एक वेळ माणूस माफ करतो, पण जो अंतरात्मान कर्म असतं ना ते कधीच माफ करत नाही अशा लोकांना, आणि त्यांचं कधी चांगलं होत नाही. त्यामुळं तुम्ही कधी कोणाला दुखवू नका. जो दुखवतो त्याचा हिशोब देव नक्की करेल. तर त्या ताईंना असंच सांगायचं की ताई कोणाकडे लक्ष न देता तू तुझी स्वामींची सेवा निरंतर चालू ठेव. जसं की स्वामींच्या भरोश्यावरती तू घर सोडून जाते, स्वामींना सांगते की स्वामी माझ्या बाळाकडे लक्ष द्या, आणि स्वामी नक्की तुझ्या बाळाकडे लक्ष देतील. ताई तू काळजीच नको करू. कधी योग आला तर आपण भेटू आणि तुझी जी मुलगी आहे ती लवकरात लवकर बरी हो, हे स्वामींचरणी प्रार्थना. तर स्वामींजवळ रात्री तुम्ही बसा, स्वामींना सांगा, स्वामींशी बोला. स्वामींशी सारखं संवाद साधा. लोकांशी बोलण्यापेक्षा स्वामींशी बोला. स्वामी कोणाच्या आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमामध्ये किंवा तुझ्या स्वप्नामध्ये येऊन नक्की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतील की का असं होते. तर बघा स्वामी म्हणजे बघा स्वामींची मूर्ती एवढ्या दिवस होती पण डोळे बिळे असे कोरीव कधीच नव्हते. पण बघा ना आज कसे बघतात. म्हणजे मावशीनं ही छोटी मूर्ती मी का दिली ह्याचं कारण पण सांगते. कारण मावशी आहेत त्या मुलीकडे राहतात आणि मग त्यांच्या मुलीच्या देवघरामध्ये जागा आहे की नाही माहीत नाही, आणि मुलीच्या देवघरामध्ये आपले देव नसावे. तर मावशींना साधी सोपी सुटसुटीत सेवा करता यावी म्हणून मी त्यांना एक छोटीशी मूर्ती दिलेली आहे. तर बघा वस्त्र वगैरे घातले, स्वामींनी माळ घातली, मावशीला जप करायला दिली ना. तर स्वामींचा उद्या अभिषेक करायचा, म्हणजे मावशींना अभिषेक जमत नाही. पहिल्यांदा नवीन स्वामी सेवेत आल्या, त्यांना स्वामी पण आपल्या घरात आल्यावर कळले. कारण त्या मावशी कामापेक्षा म्हणतात की शीतल मी स्वामींमुळं घरात येते किंवा स्वामींमुळं मला प्रसन्न वाटतं, तुझं घर असं भरल्यासारखं वाटतं. तर आलेल्या पहिल्या स्वामींना नमस्कार करतात आणि मगच कामाला सुरुवात करतात. आणि आम्ही त्यांना कामवालीसारखं ट्रीट नाही करत. कधी वाटलं तर म्हणते मावशी जाऊ दे, फरशी नका पुसू, राहू दे 2 भांडी मी घेते घासून, तुम्ही बसा चहा घ्या. म्हणजे कसं असतं की माणसामध्ये देव बघायचा. प्रत्येक माणसामध्ये देव असतो बरं का. फक्त आपण पैसा देतो म्हणून दुसऱ्याचा वापर नाही करायचा. माणसामध्ये देव बघायला शिका. कारण कसं असतं की तुम्ही लाखो रुपये दिले तरी ते महत्त्वाचे नाहीत, पण तुम्ही एखाद्याच्या हातातलं काम घेतलं किंवा एखाद्याला थोडंसं चहा एखादा कप चहा किंवा एखाद्या वेळेस तुम्ही जेवण बनवून दिलं तर त्या माणसाला खूप आदर वाटतो. असं आहे का माझ्या घरी तुम्ही आलाय, घ्या 500 रुपये, जा जेवण करून या, असं नाही. मी माझ्या घरी आल्यावरती तुमचा आदरतीर्थ तुमचं छान पाहुणचार केला, तुम्हाला चहा नाश्ता केला, जेवण केलं, तर तुमचा आत्मा तृप्त होतो आणि मला खूप छान असा आशीर्वाद देतो. त्याच्यामुळं कसं असतं माणुसकी ही पैशामध्ये मोजता येत नाही, आणि आपुलकी आणि पैसा हा दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्याला काही देता येत असेल तर चांगल्या मनाने त्या माणसाला तुम्ही मदत करा, त्या माणसाचा आत्मा जाणा, त्या माणसाला हेल्प करा, त्या माणसाला चांगलं मार्गदर्शन करा. कारण प्रत्येक माणसामध्ये देव लपलेला आहे बरं का. कधी कोणत्या रूपात देव येईल सांगता येत नसतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काय आहे त्याचा गर्व करू नका, कारण गर्वाचं घरी नेहमी खाली असतं. तर परवा बघितलं ना, काही न करता स्वामींनी 10 वर्षाच्या सेवेचं फळ
40 लाखाचं घर पुण्यासारख्या कोथरूड ठिकाणी त्यांना दिलं. त्यांना रोजीरोटीचा बंदोबस्त केला, म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये त्यांनी सांभाळायचं काम घेतलं. त्यांना 25,000 रुपये पगार चालू झाला. त्यातही स्वयंपाकाची कामं करू लागल्या बिल्डिंगमध्ये. म्हणजे बसल्या बसल्या 50,000 इन्कम आणि 40 लाखाचं 1 रुपयानं खर्च करता घर भेटलं. तर का तर 10 वर्ष निरंतर सेवा केली त्यांनी आणि स्वामींना काही न मागता स्वामींनी त्यांना हे सगळं काही दिलं. म्हणजे कसं असतं की त्यांनी कधीच अपेक्षा नव्हती केली की असं काही होईल. तर असंच असतं, स्वामींची सेवा निस्वार्थ करा, सेवेमध्येच सेवा नका सोडून देऊ, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी, असं स्वामींचं जे वाक्य आहे ते खरंच खरं आहे. आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक माणसामध्ये देव बघाय शिका, कारण खूप माणसं ही राक्षस वृत्तीची आहेत बरं का कलियुगात. अरे मी अनुभवते, बघते, कारण त्यांना स्वतःचंच पडलेलं असतं. म्हणजे सगळं माझं, हे माझं, ते माझं, सगळंच माझं, दुसऱ्यांचं काहीच नाही. म्हणजे कसं असते, लालच असते ह्या माणसांमध्ये. तर ही माणसं आहेत ना, सगळं काय मिळवतात पण कालांतराने ती सुखी राहू शकत नाहीत कधी, कारण त्यांना वाटतं की आज आपण सुखी आहे. म्हणजे ज्या ताई मला भरपूर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या ताईंना पण हेच सांगणं आहे. त्यांना वाटतं की ते जे सुखी आहेत आज, त्यांना खूप काही गोष्टी वाईट करून चांगलं वाटते, पण तसं नसतं. कारण देवसुद्धा अंत बघत असतो. प्रत्येक गोष्टीचा हा अंत असतो. आदितू अंतितू, कारण अंत हा खूप वाईट असतो. त्याच्यामुळं तुम्ही कर्म चांगलं करा, तुम्हाला त्याची फळं ही चांगली गोड आणि मधुर खायला भेटतील. कर्म वाईट केलं तर तुम्हाला एरंड्यासारखं कडू फळंसुद्धा स्वामी चारू शकतात. म्हणजे तुम्ही स्वामींचा न्याय बघितला नाही अजून. जेव्हा स्वामींचा न्याय होतो ना, तेव्हा तो माणूस काहीच राहत नाही. असे खूप सगळे अनुभव आहेत. तर असंच कधी कोणाचा आत्मा दुखवू नका, मी पुन्हा पुन्हा सांगते. कारण कसं असतं की एखाद्याचं आपण हत्या करतो किंवा एखाद्या जीवाला मारून खातो, जसं की नॉनव्हेज असेल, तर आपण कसं म्हणतो ते पाप आहे किंवा ती हिंसा आहे. पण एखाद्याचं मन दुखवणंसुद्धा पाप आणि हिंसेपेक्षा कमी नाही आहे, तीसुद्धा एक हिंसाच असते. त्याच्यामुळे कधी कोणाचं मन दुखवू नका. तुम्हाला जर चांगलं करता नाही आलं तर वाईट नका करू. आणि स्वामी सेवेत लवकरात लवकर या, कारण कलियुगामध्ये स्वामींच्या सेवेला फार महत्त्व आहे. आणि त्याच्याहून महत्त्व म्हणजे नामस्मरणाला. तर बऱ्याच ताई विचारत की तुझ्यासारखीच आम्हाला स्वामींची मूर्ती हवी, ते जिवंत दिसतात. तर त्यांना मला एक सांगायचं की दुकानातली मूर्ती आणि घरात आपण सेवा केलेल्या मूर्तीमध्ये का फरक असतो. कारण दुकानामध्ये तो शोपीस म्हणून ठेवलेली असते, पण जेव्हा आपण ती मूर्ती घरी आणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो, आपल्या देवघरात ठेवतो, त्यांची नित्य पूजा अर्चा नैवेद्य वगैरे करत असतो. मग देवाला दगडालासुद्धा देव पण येतं पूजा केल्यानंतर. त्यामुळे ह्या मूर्तीची सेवा करायला मला 4-5 वर्षे गेले. तसं तुम्हीसुद्धा सेवा करा. स्वामींच्या मूर्तीचे भाव सेम असेच तुम्हालासुद्धा बघायला मिळतील, किंवा स्वामी तुमच्या सेवेतून पॉझिटिव्ह किंवा तुमच्या सेवेतूनच तुम्हाला ते जाणवेल. पहिले स्वामींची माझी मूर्ती होती, त्याचे नाक डोळेसुद्धा दिसत नव्हते, पण आता बघा स्वामींच्या ओठावरती तीळ आला आहे आणि स्वामी साक्षात सगळं ऐकतायत, बघतायत. कारण स्वामी बघा आहेतच, कारण वारंवार त्यांनी मला दृष्टांत प्रचिती दिलेली आहे. आणि स्वामी आपल्या घरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे, म्हणतर स्वामी ह्या घरातून जात नाही आहेत. आणि बघा ना, खूप दिवस मावशी शोधत होते मी, पण अचानक त्या मावशीसुद्धा भेटल्या. म्हणजे ही सुद्धा एक स्वामींचंच नियोजन होतं, मावशीला आपल्या घरापर्यंत आणणं, तिला सेवेकरी करून घेणं. म्हणजे कसं असतं की देवाची पण इच्छा असावी लागते, सगळं हे देवाच्या नियोजनानुसार होतं. तसं स्वामींनी काहीतरी माझ्यासाठी चांगलं करून ठेवलं होतं, म्हणून एवढी चांगली मावशी घरच्यासारखी भेटली. आणि खरंच खूप प्रामाणिक आहे बरं का. तिच्या जीवावरती आम्ही अख्खं घर टाकून सामान वगैरे आणायला जातो, तर कुठली इथली वस्तू तिथं हलत नाही. म्हणजे एवढा प्रामाणिकपणा आहे मावशीचा. तर अशी प्रामाणिक माणसं कमी भेटतात, अशी प्रामाणिक माणसे खूप कमी भेटतात. कारण तुम्ही बघू शकता की ही दुनिया खूप हरामाची आहे, खूप लबाड लोक आहेत, एकमेकाला त्रास एवढा देतात की त्यांच्याकडून विश्वासाची अपेक्षासुद्धा आपण नाही करू शकत. तर अशा आमच्या गोडशा मावशी आहेत, त्यांचा आज कृष्ण जन्माष्टमी दिवशी आम्ही बड्डे केला. तर बघा रात्रीचं सगळं मी नाही का सगळी देवांची फुलं वगैरे काढते, कारण ती शिळी फुलं असतात सुकलेली आणि त्याच्यामध्ये देव आराम करणार हे आपल्याला पटत नाही. आणि सकाळी पण असं खूप काही राडा होत नाही देवपूजा करताना, म्हणजे पटकन पुसून घेतलं, अभिषेक केला की देवपूजासुद्धा लवकर उरकते. तर तुम्हीसुद्धा अशी स्वामींची सेवा करा. आणि ज्या ताईंना संतान प्राप्ती हवी त्यांना तर परवा सांगितलं आहे, व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही जास्तीत जास्त लड्डू गोपाळ बाळकृष्णाची सेवा करा, अभिषेक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचं पठण रोज 11 माळी तरी करा. आणि तुमच्या घरी जर लक्ष्मीप्राप्तीची कमी असेल किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची प्राणप्रतिष्ठा करा घरामध्ये. त्याच्यानंतर हे बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजीसुद्धा आहेत, कॉपरची मूर्ती आहे, तीसुद्धा आपल्याकडे मिळेल. म्हणजे ज्या गोष्टी दिसतात देवपूजेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. चांदीच्या वस्तू, चांदीचे निरांजनसुद्धा हे तुम्हाला आपल्याकडे मिळतील. त्याच्यानंतर हा लक्ष्मी कुंचन आहे, धनलक्ष्मी कुंचन, कारण तांदूळ माता ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे. त्याच्यामुळे रोज मी त्या कुंजीमध्ये चांदीच्या आपलं ह्याची धनाची म्हणजे
तांदळाची अक्षदाची पूजा करते. तसंच हा चांदीचा कॉईन आहे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा हा सुद्धा मिळेल. त्याच्यानंतर हा गोमती चक्र मोठा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर हे कुंकवाचे करंडे आहेत प्युअर चांदीचे कमळाचे, ते सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी वस्त्र अलंकारमध्ये मिळतील. त्याच्यानंतर हे हत्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात, हा स्वामींचा मुकुट मिळेल, आदि माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे, तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच एका ताईची चांदीची वाटीची ऑर्डर आहे, ही सुद्धा तुम्ही आपल्या स्वामी वस्त्र अलंकारमध्ये चांदीची वाटी आणि चमचा, म्हणजे माता लक्ष्मीला कच्चं दूध किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी एखादी चांदीची वाटी किंवा डिश असलेली चांगली का असते, कारण माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे बरं का. त्याच्यामुळं हे बघा आपल्याकडं शंख आणि स्टँड पण आहे कासवाचं, ते सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर चांदीच्या प्युअर वस्तू आमच्याकडे मिळतात, त्याची गॅरंटी तुम्हाला मी देऊ शकते. प्युअर चांदी आपल्याकडे मिळते. आणि कसं आहे की ह्या सेवा केल्याने खूप मला फरक पडला आहे. ह्या सेवा खूप लाभदायी आहेत आणि तुम्ही पण लवकरात लवकर ही सेवा करायला चालू करा. कारण ह्या सेवेमधून फार काय मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण ह्याच्यातून सुख समाधान मिळतं. घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि त्याच्याहून तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला 2 रुपये मिळत असतील तर 4 रुपयाची वाढ होते. आणि देव तुम्हाला सतत नवीन नवीन मार्ग नेहमी तुम्हाला देव दाखवत असतो. म्हणजे कसं, आज तुम्ही एखादं प्रोडक्ट विकताय तर तुमच्याकडून देव दुसरं पण काहीतरी प्रोडक्ट विकण्याची किंवा ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आणण्याची व्यवस्था हा देव करतो. किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी चांगल्या होतात बरं का, म्हणजे अनुभव आहे माझा. त्यामुळे कसं आहे की देवाची सेवा कराल तर कोट्याधीश व्हाल नाही व्हाल माहीत नाही, किंवा असं खोटं नाही सांगू शकत, पण सुख समाधान लाभेल. तुम्ही जे काम करत त्याच्यामध्ये यश द्यायचं काम नक्की देव करतो. तर आजची ही सेवा झाली नाईटची का, तर तुमच्या त्या ताईंसाठी व्हिडिओ खास बनवला, कारण त्या ताईंच्या मिस्टरांनी घरच्यांच्या डिप्रेशनमधून येऊन आत्महत्या केली. त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं ऐकून. त्या ताई खूप रडत होत्या आणि त्यांच्या मुलीचं असं सांगितल्यावर तर खूपच वाईट वाटलं. मग मी त्या ताईसाठी व्हिडिओ केला आहे. तर ताईचं पण रेकॉर्डिंग केलं आहे, ते पण लवकरच तुमच्यापर्यंत पोचेल की ताईंना काय म्हणायचं आहे, किंवा स्वामी ताईची कशी साथ देतात, स्वामींनी ताईला वेळोवेळी कशी प्रचिती दिली, कसा आधार दिला. म्हणजे आज ताई म्हणतात की ताई माझा नवरा नाही आहे, पण आमच्या घरातले सगळं काही स्वामी आहेत, स्वामी लक्ष ठेवतात, स्वामी सगळं करतात, असा ताईला स्वामींची प्रचिती आणि अनुभव आलेला आहे. कारण स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव आहेत. आणि आपण पण सगळ्यांनी प्रार्थना करू की स्वामी नक्की त्यांच्या मुलीला लवकरात लवकर बरं करतील. तर उद्या मावशींची स्वामींचा उद्या अभिषेक आहे, उद्या अभिषेक करून मावशींना देणार आहे. कारण मावशीला लिहिता वाचता येत नाही, स्वामी समर्थ जपसुद्धा जमत नाही, तो पण त्यांना शिकवायचा आहे. तर सगळ्या स्वामी भक्तांनो काळजी घ्या आणि कधी कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका. कारण त्या बघा ताईवरून शिका, कारण एखाद्याने त्रास देऊन एखाद्याने डिप्रेशनमध्ये आत्महत्या करणं हे खूप मोठं पाप असतं. तर त्याचं पापाचं भागीदार कधी कोणाच्या बनू नका, वाईट गोष्टी करू नका. चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी कोणाचं करू नका. तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे. तर तुम्हीसुद्धा सेवा करा, सेवेकरी बनवा आणि सेवेकरी घडवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामींची झोपायची वेळ झालेली आहे. तुम्हा सगळ्यांना स्वामी भक्तांना स्वामी म्हणतायत शुभरात्री भक्तांनो. सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुमच्या पाठीशी सदैव मी आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये जे शक्य होत नाही, जे अशक्य आहे ते मी शक्य करणार आहे. फक्त तुमचा कर्मभोग भोगल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तुमचा कर्मभोग हा मी सेवेतून भोगून घेणार, असं माऊलींचं म्हणणं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.